दीदी आता मी आमच्या नातवंडांबरोबर खेळतो काही वेळ. शनिवारी आणि रविवारी मी त्यांच्याबरोबर बराच वेळ देतो आणि ते पण माझ्यासोबत असतात. त्यातून एक छान आनंद मिळतो. बऱ्याच गोष्टी मुलांकडनं सुद्धा शिकायला मिळतात ते. मग कधी कधी असा विचार येतो की अरे आपली मुलं लहान होती त्यास आपण बिझनेसमध्ये किती बिझी होतो की ह्यांचं बालपण आपल्याला बघायलाच मिळालं नाही. आणि मुलांमध्ये बद्दल जेवढं प्रेम किंवा आपुलकी होती त्याच्या कैक पटीने ह्या नातवांमध्ये जाणवते. मग त्यांनी विचारलं असं का, किंवा आजोबांचं नातवंडांचं का जमतं. त्यांना सहजच मी सांगून गेले की आपण मुलांसाठी मुलांचं भविष्य हे रोज बघत असतो. त्यांच्यासाठी आपण पैसा लावत असतो, त्यांच्यासाठी वेळ देत असतो आणि सारखा मनामध्ये विचार असतो की आपण मुलांसाठी करतोय, आपण मुलांसाठी करतोय. आता जिथे तुम्ही वेळ देणार, पैसा देणार, त्या ठिकाणी साहजिकच आहे तुमच्या अपेक्षा पण वाढणार. मग जिथे अपेक्षा येतात तिथे कळत ना कळत आरडा ओरडा सुद्धा होत असतो की तो अभ्यास नाही करत आहे, आम्ही एवढे मेहनत करतोय. किंवा मार्क्स कमी आल्यानंतर पण मुलांना कळत ना कळत, आजकाल तर ओरडत नाहीये, पण तरी कुठेतरी व्यवहारातनं जाणीव करून दिली जाते. म्हणजे एक तर मी असे बघितले वडील की मुलगा आता जॉब करतोय पण फारच व्यसनाधीन आहे. तर त्या मुलाची कंप्लेंट घेऊन ज्यावेळेस वडील आले त्यावेळेस त्यांनी मला पूर्ण बिल दाखवलं की ह्या मुलासाठी मी किती खर्च केलाय आणि हा मुलगा बघा आज कसा वाया गेलाय. मग तुम्ही मुलाला काय दिलं नक्की? फक्त पैसा कमवून त्याला शिक्षण कंप्लीट करून देण्यासाठीच तुम्ही राहिलात का? मग त्या ठिकाणी मी त्या आजोबांना सांगितलं की इथे आता तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा नाहीये, कारण तुम्ही त्यांच्यासाठी कुठलाही पैसा लावत नाहीये. आता निखळ प्रेम आहे, निखळ खेळणं आहे आणि फक्त वेळ देणं आहे. त्यामुळे त्या नात्यामध्ये कुठेही दुरावा नाहीये. त्यामुळे आजोबा पण नातवंडांची वाट बघतात आणि नातवंड पण आजोबांची वाट बघतात किंवा आजीची वाट बघत असतात. आणि त्या ठिकाणी त्यांच्या वयाचाही ते विचार करत नाही. मुलांना खेळायचंय हे खेळायला लागतात, ते त्यांच्या बरोबरीने येतात. तसं आई जी असते किंवा वडील जे असतात ते मुलांना चूप करतात. मला काम करायचंय, आवाज करू नको. त्यांना खेळायचंय कारण वयच ते ना. आणि हे सारखी त्यांना सांगतात चूप, आवाज नको करू, माझ्याकडे टाइम नाहीये, हे आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांना कुठे ना कुठे अडवलं जातंय. मग असं वाटतं त्यांच्या बालपणाला पकडलं जातंय का? जे त्यांना खेळायचंय, भरपूर उड्या मारायच्या आहे, पण प्रत्येक ठिकाणी चुप चुप. मग नंतर मग त्यांनाही कुठेतरी बोलावंसं वाटतंय. तर त्यासाठी आजी आजोबा त्यांच्यासाठी एक उत्तम जागा आहे की जिथे ते मन मोकळं करू शकतात. दीदी, एका भागात तुम्ही म्हणला होतात की लहान मुलं अनुकरण प्रिय असतात. म्हणजे आई वडील जसं करतात तसंच ते करायला बघतात. तर तसं ते आजी आजोबांकडनं पण शिकत असतील ना, त्यांचं बघून ते तसंच करायला लागत असतील. हो, तर काही आजी आजोबांच्या बाबतीत बघितलंय की ते घरात हलका हलकासा व्यायाम करत असतात. तर हे नातवंड पण येतात, त्यांच्या पद्धतीने करायला बघतात, तर हसायला पण येतं. त्यांना काहीही माहित नसतं. काही आजी आजोबा असे असतात की ते ओमकार करत असतात. तर हे मुलं छानपैकी त्यांना बघतात कशा पद्धतीने करतात ते, आणि ते पण त्यांची नकल करतात. की ती नकल अशी असते की म्हणजे हे ओंकार करतात ते ना, त्यांना बघून ह्यांनाही हसायला येतं. काही आजी आजोबा आहेत की जे आपल्या ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये येत असतात, छानपैकी मेडिटेशन करतात. तर ते जसं मेडिटेशन करणार ना, हे पण समोर येऊन बसणार, ते जसं बघतात ते हे पण बघणार, काय करायचं काही माहित नाही. हळूहळू आजी आजोबा त्या मुलांना थोडं थोडं ज्ञान द्यायला लागतात. तर ज्ञान म्हणजे काय, तर आपलं हे शरीर आहे, ह्या शरीराला चालवणारी एक एनर्जी आहे, मग ती चैतन्य आहे. मग ती कुठे राहते, तर त्यांना सहज सांगितलं जातं इथे ती एनर्जी राहते. मग त्यावेळेस त्यांना विचारलं जातं की तुझ्या ह्या शरीरामध्ये कुठे आहे एनर्जी, तर ते बरोबर ह्या ठिकाणी बोट दाखवतात. आणि परत मग आता हे मेडिटेशन करत असताना शांतीची अनुभूती होते. मग घरात सहज एखादा प्रॉब्लेम जर क्रिएट झाला आणि आजी आजोबा किंवा आई वडील त्या प्रॉब्लेम बद्दल डिस्कस करत असणार
किंवा थोडंसं जाणवतं अरे आता काय करायचं, हे मुलं आठवण करून देतात की आजी आपण शक्तिशाली आहोत ना, मग आपल्या शक्तीने आपण ती समस्या दूर करूया ना.